तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. मी रोहित लाड तुमचं स्वागत करतो. आज आपण चाललो आहे रायगडला. थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल. आज आपण चाललो आहे रायगडला आणि आपल्यासोबत श्रेयस, मानस, आर्यन तुम्ही बघितलं का ओळखालच. सध्या मानस आलेला आहे आणि आपली गाडी जसे तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल न्यू कार, ते बघा आपली न्यू कार रेडी आहे. थोडं फुसूया, सामान वगैरे पॅक करूया आणि भेटूया. तर मानस आलेला आहे, तर मानसला घेऊया, थोडं गाडी साफ करूया. तोपर्यंत जा टाईम लाईफ एन्जॉय करा. मोर्या उडव साईडला जा, इकडे गाडीवरती थोडं हातात घे ना. नजर काढून झालेली आहे गाईस. आता ड्रायव्हिंग कोण करणार डिसाईड झालंय आणि रोहित चालवत आहे माझ्या मते. तर मित्रांनो, आता आपण निघालोय आणि चाललोय बर्फाचं. पहिले बर्फ, आपण कोल्ड्रिंक घेतलं, ते बर्फासाठी बॉक्स पण घेतलं, तर बर्फात शोधायला चाललंय. बघूया तिकडे गेल्यावर दाखवतो तुम्हाला. चला. तर मित्रांनो, आता आपण निघालेलो आहे. श्रेयस ड्रायव्हिंगला बसलाय, ड्रायव्हर सीटला. आणि बघा उडवायचा बघ, याच्यामध्ये मित्रांनो कोल्ड्रिंक वेगळी स्टोरी वेगळी आहे, मग नंतर सांगूया आपण. आणि बघा त्याच्यामध्ये सगळं कोल्ड्रिंक्स वगैरे ठेवलेलं आहे. वरती लॅपटॉपची बॅग, मागे सगळं सामान आहे, ते खायचं पितं सामान. आणि आता निघालेलो आहे. आता इकडून जायचंय डायरेक्ट रायगडला. पण पहिले आपल्याला घ्यायचं आहे पालीला. पालीला जायचं. पहिला स्पॉट पाली आहे, गणपती मंदिरकडे. पण त्याच्या अगोदर आपल्याला घ्यायचं आर्यन द जाड्याला. तर तिकडे उठून रेडी झालेला आहे. आता आपण इकडून पोहोचू डायरेक्ट सांडपाड्याला. आणि बघूया मध्ये काय असेल तर नाश्ता विष्टा केला तर दाखवूया. डायरेक्ट नाही तर सांडपाड्याला भेटूया. चला. तर मित्रांनो, आपण आता आलेलो आर्यनच्या बिल्डिंगच्या खाली. तुम्ही दाखवतो द्या. हे बघा आर्यनची बिल्डिंग. हे बघा आपली गाडी इथे. आणि आर्यनची गाडी आहे बघा, i20. आणि 3 आहे इथे. आपल्या याच्यामध्ये CNG येतं, काय टेन्शन नाही. CNG आहे गाडीत. तर एक ॲडव्हान्टेज आहे आम्हाला, म्हणजे किती पण फिरा, किती पण करा. आता बघूया आर्यन किती वाजता किती वेळात येतोय खाली. तसं आपण निघू. भूक लागली, जरा नाश्ता करूया. बघूया नाश्ता करताना भेटूया तुम्हाला. काय नाश्ता काय करणार आहे. एकतर इडली वडा तेच करू शकतो, किंवा पोहे किंवा मिसळपाव. बघूया आता कसं काय ते. आता वाजले तर 7 वाजले ऑलमोस्ट. आमचं असं टार्गेट आहे की 9, 9:30पर्यंत रायगडला पोचायचं 2-2.5 तासात. पण ते पॉसिबल नाही आम्हाला. मला असं वाटतं 11 वाजतील पोचायला रायगडला. तर बघूया कसं काय ते सांगूयात सगळं. चला. आर्यन भाई आलेले आहेत आपले.
हा मस्त पैकी बॅग बिग भरून बॅग आपली दाखव डिक्कीत मस्त पैकी. बॉटल ठेवा कोणतरी. मागूनच ठेव, मागे ठेव ना बॉटल. कशी वाटते गाडी? लुक कसं आहे गाडीचा? लुक कसं आहे गाडीचा? मागून इथून टाक ना, इथून टाक. हा हा माझी जरा फार मोठी झाली. मग तुझ्या चपलाचं काढ. इथून आपण आता निघूया. आर्यन बसलेला आहे मागे मस्त आहे की पूर्ण सीट ऑक्युपाय, मागे पूर्ण बॅग बिग भरलेला आहे मस्त की. चला आपण आता बसूया आपल्या सीटवर आणि मारूया कल्टी. पहिले नाश्ता करायचा, भूक लागली जामच. पहिले खाऊया, तिकडे दाखवतो काय खातोय ते, नंतर मग पुढचा प्रवास चालू होईल. आपण मेंदूवडा खायला इकडे सांडपडायला आलेलो आहे. बघा आम्ही 2 प्लेट घेतले, अजून 2 प्लेट घेत आहेत. हे बनवायला लागतं अजून, मग या लोकांना थोडा वेट करायला लागणार. आम्ही चालू करतो, चला. अरे नाही इज्जत काढली जाणार. इज्जत. आमचा नाश्ता वगैरे करून झालेला आहे. अरे ते कॉफी पितोय, नाश्त्यामध्ये चालू आहे तो, एकदम हळूहळू करतोय, हत्तीसारखं एकदम हळूहळू चालतोय. ठीक आहे, आता निघूया इथून. आपण झालेलं आहे सगळं एकदम डन. आता डायरेक्ट हायवेला लागूया. तुम्हाला थोडा टाइमलेस दाखवेल मध्ये मध्ये, आणि कुठे थांबलो ते पण दाखवेल. पण कंटिन्यू राहा एंडपर्यंत. अजून खूप मोठा ब्लॉग आहे, एकदम मोठा ब्लॉग आहे. ते कंटिन्यू राहा, भेटूया सिनेमॅटिकला काढ. आता नंतर रे. तर मित्रांनो आता आपण निघालेलो इथून. मस्त आर्यन भाई गाडी चालवतोय बघा, एकदम सुसाट. थोडासा व्ह्यू तुम्हाला कॉम्पॅक्ट दिसेल, कारण की थोडं ब्लर होते. मला वाटतं लाईट नाही तेवढी म्हणून ब्लर होते. थोडंसं ऊन बिन पडलं की प्रॉपर दिसेल. तर आता आम्ही निघालोय. बघूया आता. गाणी वाजवत आहेत टकरक 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 टकरक. फुगीरपणाच्या बाता करीतो, फुगीर त्याचं नाव. शिंदे आराधी फुगीरपणाच्या बाता करीतो, फुगीर त्याचं नाव. आमची विद्या चोरून नेतो, खोटे मानभाव. DJ ढोलकीला बांधीन तुझं पाय पाय पाय. रोहित ने चकना निकाल लिया है. रोहित, चकने का नाम बताइए. शेजवान चकली बोलते. शेजवान चकली चकना, शेजवान चकली चकना. उसके साथ रोहित फीस पी रहे हैं. दारू नहीं पी सकते इसलिए फीस पी रहे हैं. मराठी. हां, दारू नाही पिऊ शकत म्हणून तो फीस पितोय. आणि चकनासाठी शेजवान चकली. काय दारू पितच नाही कोण. दारू पितच नाही. हा, दारू कोण पितच नाही, ही वेगळी गोष्ट. तू बोलशील तिकडे दारू पिऊ नाही शकत, घराला वाटेल दारू पितो. बात तो सही है. कट. पोताला कुठून सांगार द्या इथं बसून. DJ इथे गाडी पार्क केलेली आहे आणि इथे मागे गणपती मंदिर आहे. तर जाऊया गणपती. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणे
श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि तर मित्रांनो गणपतीचे दर्शन झालेलं आहे. बऱ्यापैकी दाखवलं मी, अलाउड नव्हतं म्हणून काय आतमध्ये काय allowed नव्हतं. आतमध्ये अलाउड नव्हतं तरी TV वर पण मी बघितलं असेल तर. काय काय गोष्टी दाखवल्या आहेत. नक्कीच तुम्ही एन्जॉय केला असेल. अजून पुढे भरपूर आहे, अजून कंटिन्यू आहे. कंटिन्यू मेन डेस्टिनेशन बाकी आहे. मेन डेस्टिनेशन बाकी आहे. आता तिकडेच चाललोय. आता डायरेक्ट तिकडे गेल्यावरच भेटूया. सध्या आता काय डायरेक्ट तिकडेच जातो. सगळं झालेलं आहे, CNG वगैरे सगळं परत आहे पाणी? भरलेलं आहे. ऑल डन. परत आता एक स्पॉट झाला आपला क्लिअर. सेकंड स्पॉटवर जाऊया. चला. आज घेऊन घेऊ. गाइस ये है हमारा नया पोछा मॅन. हा काय बोलणार मराठीमध्ये? कार पुसणारा व्यक्ती आणि स्लॅश ड्रायव्हर पण. आम्ही सगळी कामं त्याच्याकडनं सध्या करून घेतोय. 1000 रुपये द्या. बीप नहीं लगेगी इस पे. रोहित शेठ बोलेंगे तो ही लगेगी. रोहित शेठ पसर के बैठे हैं और ये देखिए सामान है नॉल. सामान है नॉल. इससे ज्यादा सामान उस बक्से में है, पर वो बक्सा अभी जरा टाइट सिचुएशन में है. चला. चला ड्रायव्हर बोलले चला. तर मित्रांनो आपण रायगडच्या पायथ्याशी ऑलमोस्ट पोहोचलोय. हे बघा तुम्हाला दाखवतो किल्ला. हा टर्नला आहे. हा बघा इथे टर्न. इथे वरती किल्ला दिसलाच नाही. वरती किल्ल्याला आलेलो आहे. पण हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया, कारण की जर मी रायगडचा ब्लॉग त्याच्यामध्ये ऍड केला तर हा खूप मोठा होणार. मग एक आपण काम करूया की सेकंड ब्लॉग बनवूया रायगडचा. तर सेकंड ब्लॉग बघा लगेच. आता हा ब्लॉग उद्या येईल, म्हणजे संडेला येईल. आज संडेला ब्लॉग येईल आणि मंडेला लगेच दुसरा पार्ट येऊन जाईल. तर बघा किल्ल्यावरती. तर आता आम्ही हा ब्लॉग इथेच एंड करतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय. आणि पुढचा ब्लॉग नक्कीच बघा, कारण की तो मेन ब्लॉग असणार आहे. हा ब्लॉग तर आम्ही ट्रॅव्हलिंगचा काढलाय, तर पुढचा ब्लॉग मेन ब्लॉग असणार आहे, तर नक्कीच बघा. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.